पाहू शकता इकडं झालेली आहे अंघोळ. आणि लेडीज प्रॉब्लेम चालू असल्यामुळे काय सांगू, माझा सगळा मूड खराब झाला. बायकांचं असंच असतं, जरा काही खुश राहायचं म्हटलं ना मध्येच काही ना काही टपकतं. तर जाऊ द्या, ते नॅचरल आहे. मग जाऊ ते स्वयंपाक करून घेतला मस्त असं. स्वयंपाक पण केला होता आज, काय नाही केला होता स्पेशल, म्हणजे आता खूप त्रास होत होता म्हणून पोरींसाठी मसाले भात बनवला टिफिनला. म्हटलं नाही आज काहीतरी टिफिनला चपाती भाजी बनवायचं, खूप कंटाळा आलेला, खूप म्हणजे खूपच. मग त्यांच्यासाठी असं प्लेटात थंड करायला ठेवलं खिचडी भात. आणि मग मी खात होते गाजर. तर चला मी आमच्या नाश्त्यासाठी काय बनवलं होतं चला बघूया. तर बनवली होती मसाले चणे असे एकच नंबर, आणि टोप भरून खिचडी. तर चला, असं होतं कधी 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 पण साधं पण खायचं नाही का, रोज रोज चपाती भाजी. मग मस्त असं मी नाश्ता केला. आणि इकडं माझ्या मुली तयार होत होती. ही आहे मोठी मुलगी माझी, बघा किती मोठी आहे, मलाच नाही वाटत मला एवढी मोठी आहे मुलगी. आणि ही छोटी मुलगी. तर माझ्या दोन्ही क्युटी क्युटी मुली आहेत बघा. हे तयार झालेलं आहे आणि ते व्हायला लागले तयार. एक 11वीला आहे आणि एक 5वीला आहे. अशा ह्या दोन माझ्या कन्या. मग त्यांना पाठवून दिलं शाळेमध्ये. आणि माझं खूप पेन होत होतं पोट. मग मी आराम करायला गेले वरती. खूप जास्त आराम केला, खूप जास्त म्हणजे खूपच जास्त. मुली शाळेत येऊसपर्यंत मी आराम केलेला माहिती आहे का. मग झोप झालेली. चला म्हटलं, मुलींची शाळा सुटायचं टायमिंग झालं ना आपोआप जाग येतो. मग जाग आला. आणि इकडं आले की पहिलं मम्मीला शोधत येतात. आले बघा आळशी मम्मा मम्मा करत. आणि मग तिच्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या. आणि हे बघा सेम सेम माझं क्युटी पाय आहे. शाळेतून आलेलं आणि मम्मा करत असं तसं बोलत होती. आणि मग मी अशी मस्त रेडी झाले आणि रील्स बनवल्या. तर चला, रील्स बनवायचं काय सुटत नाही, पोट दुखू द्या काय होऊ द्या. तर चला साठी एवढंच.